8 गावठी कट्टे 14 काडतुसासह 10 आरोपी केले जेरबंद। प्रकाश जाधव पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना जबर बसवण्यासाठी अवैध अग्निशास्त्र, गावठी कट्टा स्वतःजवळ बाळगणारे, त्याची तस्करी करणारे व समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत। या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी दिनांक 13/6 व 22/6/26 या कालावधीत अवैधरित्या अग्निशास्त्र बाळगून व त्याची खरेदी विक्री साठवण करून समाजात दहशत आणि गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध प्रभावी अशी कारवाई करत 8 गावठी कट्टे व 14 जिवंत काडतुसे तसेच 10 आरोपी जेरबंद केले आहेत। या कारवाईचे विशेष महत्त्व म्हणजे पोलिसांनी केवळ शस्त्रे जप्त पुरावे न थांबता जिल्ह्याबाहेरून गावठी कट्ट्यांचा अवैध शस्त्र पुरवठा आणि विक्री साठवणूक करणाऱ्या साखळीचे आता धागे दोरे उलगडले आहेत। या गावठी कट्ट्याची तस्करी करणारी आंतरजिल्हा टोळीची साखळी उघडकीस करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे। या सर्व आरोपी विरुद्ध कलम 3/25, 5/25, 1BA, A27 म्हणजे 27 भारतीय हत्यार कायदा 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गावठी कट्ट्यांच्या तस्करी करणाऱ्या टोळीची साखळी तोडण्यात पोलिसांना मोठे यश आले असून या माध्यमातून भविष्यात घडू शकणारे गंभीर गुन्हे रोखण्यास प्रतिबंध करता येणार आहे। पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणारे, त्यांची खरेदी विक्री करणारे तसेच या माध्यमातून एक दहशत निर्माण करणाऱ्या विरुद्ध जिल्हा पोलीस यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण अशी कारवाई करणार आहेत। जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे ही सर्वोच्च प्राथमिकता असून कायदा हातात घेणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही। सदरील कार्यवाही ही माननीय प्रकाश जाधव पोलीस अधीक्षक, प्रशांत स्वामी अप्पर पोलीस अधीक्षक, सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। आपण पाहत आहात BJ स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे सह विशेष प्रतिनिधी गौतम सोनवणे।